Okay, I love the food here. The Malwani food over here honestly reminds me of Konkan, and the food is so authentic. The flavors is amazing. I love the fish, the crab lollipops, the chicken thali, name anything and they can do it here. I absolutely love their food here and had totally come here on and on. की एवढा दादर परिसरामध्ये एवढं मोठं असं कोणतंच हॉटेल नाही आहे आणि आमच्या मालवणी माणसांचं करतात एकदम सुंदर आणि चवीसाठी एकदम चांगलं. तुम्ही माकलं खाल्लं, आम्हाला माहीत नव्हतं माकलं, पण माकलं पण आज इथे मिळालं आहे. म्हणजे माकलं खायला आम्हाला गावी जायला लागतात, पण आज आम्ही इथे माकलं खाल्लं आहे. खूप सुंदर प्रकारे त्यांचं जेवण आहे आणि त्यांची सर्व्हिस पण एवढं छान आहे ना. हे घेणार का, ते घेणार का, ते घेणार, खूप चांगल्या प्रकारे त्यांनी आम्हाला सर्व्हिस दिली. तर तुम्हाला माशांमध्ये छान छान वेगवेगळ्या पद्धतीचे केलेले मासे आवडतात का? तर मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खास असणार आहे. तर नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, मी आज कुठे आलेली आहे? तर मंडळी, आज आपण आलेलो आहोत दादरमध्ये असलेलं नव मेजवानी इथे. इथे हे खास सी फूड्स, आपलं मटन, चिकन ह्याच्या व्हेरियंट व्हरायटीज इथे मिळतात. छान छान गोवन पद्धती असू दे, आपली आगरी पद्धत असू दे, आपण महाराष्ट्रीयन फूड असू दे, सगळं एका छताच्या खाली इकडेच तुम्हाला मिळणार आहे. तर चला तर मंडळी, टाइम वेस्ट न करता आतमध्ये जाऊया, ॲम्बियन्स कसा आहे ते बघूया आणि मग बघूया स्टार्टर्स मध्ये काय काय आज. तर या चला. आतमध्ये आलेलो आहे. खूप छान आणि कम्फर्टेबल अशी सिटिंग अरेंजमेंट आहे. खूप छान डेकोर आहे, खूप मस्त डेकोर आहे. छान वॉर्म लाईट्स लावलेला आहे, त्यामुळे एवढं मस्त वाटतं ना. डेकोर छानच आहे. आणि आज वेनसडे असल्यामुळे खूपच गर्दी आहे रेस्टॉरंटला. प्रत्येक एक टेबल फुल होत चाललेला आहे आणि इकडची सिटिंग अरेंजमेंट 1+1 आहे, त्यामुळे तुम्ही आलात तर सहसा वेटिंग भेटणारच नाही तुम्हाला, कारण का सिटिंग अरेंजमेंट खूप मोठी आहे. खाली एक आहे, वर एक आहे. तर चला मंडळी, आपण आता वर जाऊया बसायला. तर या चला. तर मंडळी, नव मेजवानीच्या छान अशा युनिक डिशेस आलेल्या आहेत स्टार्टर्समध्ये. तर या स्टार्टर्समध्ये काय तुम्हाला दाखवते. इथे आहे आपले प्रॉन स्टिक्स कबाब्स आणि इथे आहे स्क्विड चिल्ली. तर चला मंडळी, टाइम वेस्ट न करता स्टार्ट करूया आपल्या स्टार्टर्सला. कसे स्टार्टर्स आहेत ते ट्राय करून बघूया. तर चला या. नुसतेच पहिला खाऊन बघूया प्रॉन स्टिक्स कबाब्स कसे आहेत. एक नंबर, मस्त. कबाब मध्ये मी फर्स्ट टाइम ट्राय केलं प्रॉन्स मध्ये, ते पण, आणि एवढं सुंदर बनवलं ना. एकदम स्पायसीनेस एवढा आहे ना, मस्तच लागतं, झणझणीत एकदम मस्त. विथ ग्रीन चटणी खाऊन बघूया. ग्रीन चटणी एवढी मस्त बनवली ना, सुपर. ज्याला स्पायसीनेस खूप आवडतो ना, म्हणजे झणझणीत तिखट खायला आवडतं, त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे. आणि टेस्ट बोलाल ना, एकच नंबर, मस्ट ट्राय आहे तिथे आल्यावर. प्रॉन्स कबाब एवढे छान आहेत ना, डिलिशियस एकदम मस्तच. तर तुम्ही बघू शकता मंडळी, ह्याच्यावर छान असं आपलं चीज स्प्रेड केलेलं आहे, छान मिल्ड झालंय ते. आणि आतमध्ये स्टफिंग बोलाल ना, तर हे बघा, छान अशा आपल्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, असं म्हणजे असं खरडवून. त्यानंतर भरभरून असं प्रॉन्सचं स्टफिंग आहे बघा. हे बघा, कोळंबी बघा कशी मस्त अशी खिमा केला कोळंबीचा. आणि इथे आलात ना, हे तुम्हाला मस्ट ट्राय आहेच. हे तुम्ही इथे येऊन ट्राय केलंच पाहिजे, एकदम भारी. अमेझिंग, ढगातवाली फिलिंग, एकच नंबर. तर मंडळी, छान असे झणझणीत असे प्रॉन्स कबाब खाऊन झालेले आहेत. आणि त्यानंतर आता मी ट्राय करते आपला ऑरेंज मोजितो. कसा ट्राय करून बघूया. अमेझिंग, एकदम हटके टेस्ट आहे आणि छान आहे, मस्तच. आणि आता स्टार्टर्स मधला आपला दुसरा पदार्थ स्क्विड चिल्ली, हे ट्राय करणार आहे मी. मस्त चिल्ली आहे. चला मंडळी, ट्राय करून बघूया कशी बनवली आहे स्क्विड चिल्ली.
अजिबात वाटत ना स्क्विड कुठेतरी कच्चा आहे किंवा स्क्विडची एकदम जास्त उग्र वास होतो. एकदम परफेक्ट बनवले आणि एवढी सुंदर चिल्ली बनवली ना, एकच नंबर. हे सुद्धा मस्ट ट्राय आहे. एवढी भारी आहे ना, म्हणजे नवमेजवानी ही खरंच मेजवानी आहे. म्हणजे जे सी फूड प्रेमी आहे त्यांच्यासाठी खरंच ही मेजवानी आहे. आणि एवढी सुंदर मेजवानी जर तुम्हाला ट्राय करायचं असेल तर तुम्हाला आवर्जून यायचं आहे नवमेजवानीला, दादर इथे. अमेझिंग, मस्त. तर मंडळी, हे स्टार्टर्स मी आता संपवते आणि मग आपण आपल्या वळूया मेन कोर्सकडे. बघूया मेन कोर्स कसा आहे. तर खूप असे आउटस्टँडिंग असे स्टार्टर्स खाल्ल्याच्या नंतर आता आपली आलेली आहे मेन कोर्स. आणि मेन कोर्समध्ये पहिली डिश आहे आपली मटन थाली. मटन थालीमध्ये काय काय बघूया या. इथे आहे मटन ग्रेव्ही, इथे आहे मटन सुक्का, इथे आहे मटन किमा, इथे आहे रस्सा, इथे आहे सोलकढी, कांदा लिंबू, आपली हिरवी चटणी, इंद्रायणी राईस आणि एक भाकरी येते. तर चला तर मंडळी, सुरुवात करूया जेवणाला. खूप दिवसानंतर मटणाचा आस्वाद होणार आहे, मटणाचा व्हिडिओ तुम्हाला दिसणार आहे. तर चला या सुरुवात करूया. पहिल्यांदा मी खाते मटन ग्रेव्ही. कशी आहे ती बघूया. मस्त सॉफ्ट भाकरी आहे आणि ही आहे मटन ग्रेव्ही. वाव. ढगातवाली फिलिंग. अक्षरशः आपण जसं बनवतो ना एकदम पारंपरिक पद्धत, ॲक्युरेट तशीच आहे आणि एवढी ऑसम बनवलेली आहे, एकच नंबर. त्यानंतर आता मला खायचं आहे मटन सुक्का. मटन सुक्का बघूया कसं आहे. तर मंडळी खाऊन बघूया मटन सुक्का. सुपर्ब ग्रेव्ही आहेत सगळ्याच्या. आणि पहिला बघूया मटन कसं शिजलंय. सो एकदम सॉफ्ट शिजलंय. थोडं मस्त बारीक झालेलं आहे बघा. एकदम तुटता क्षणी तुटतंय. म्हणजे किती सॉफ्ट असेल मटन आणि किती छान शिजलं असेल. खाऊन बघूया. अप्रतिम. आता त्याच्यात नळी आहे का, नळी शोधूया. सगळीकडे पीसच आहेत, नळी नाही आज. आता आपण मटन खिमा खाऊन बघूया की मटन खिमा कसा आहे. अप्रतिम सुरेख जेवण आहे, परिपूर्ण चवीने आहे. एवढं ऑथेंटिक थाली आहे ना, एकच नंबर. आणि मटण म्हटल्यावर ना झणझणीतच हवं आहे आणि सगळं झणझणीतच आहे आणि खाऊन एवढं अप्रतिम चव आहे ना. तुम्हाला जर मटण खूप आवडत असेल तर तुम्ही मस्ट व्हिजिट आहात इथे नवमेजवानीला. आवर्जून या, आवर्जून हे मटण थाली टेस्ट करून बघा. एवढी सुपर्ब आहे, मस्तच छान. आणि आता रस्सा पिऊन बघूया की रस्सा कसा आहे. अप्रतिम. आणि आता सोलकढी आहे. सोलकढी कशी आहे ती पिऊन बघूया. क्लास. जर सोलकढी नसेल ना तर नॉनव्हेज जेवण जेवल्याच्या नंतर जर सोलकढी नाही भेटली ना तर जेवण परिपूर्ण होतच नाही. एवढी सोलकढी अप्रतिम आहे. आणि हे सगळं खाल्लं जेव्हा मी सोलकढी प्याली ना तेव्हा असं वाटलं वा, फुल स्टॉप जेवण आलं डायरेक्ट, मस्तच. आता हा इंद्रायणी राईस आहे आणि आपण मटन मसाला आहे तो खाऊन बघूया कसा लागतोय. मस्त असा हा इंद्रायणी राईस आहे, छान. आणि आता आपण ही मटणाची ग्रेव्ही आहे त्यासोबत खाऊन बघूया. एवढा सॉफ्ट आहे ना राईस, मस्त छान. खाऊन बघूया. अप्रतिम यार, सुरेख. एवढं म्हणजे एवढं डिलिशियस बनवलेलं शेफने, एकच नंबर. आणि जी रस्सा आहे ना, रस्सा सुपर्ब, माइंड ब्लोईंग. आणि रस्स्याची चव आहे ना डबल कधी होते जेव्हा हा इंद्रायणी राईस जो तेव्हा सोबत होता ना रश्श्याचा, तेव्हा ती चव असते ना ती खूप डबल होते. आणि जेवताना जी मजा येते ना, एकच नंबर, क्लास.
मंडळी मटणाचा पीस खाऊन बघूया कसा आहे. मस्त. सोबत इथे लिंबू आहे. छान असं लिंबू पिळून मटणाची फोड टेस्ट करूया. अप्रतिम. भातासोबत माइंड ब्लोइंग. आता हे सगळं मी संपवते आणि दुसरी डिश काय आपल्या मेन कोर्स मध्ये ते पण बघूया. तर चला. अप्रतिम अशी झणझणीत अशी मटन थाली खाल्ल्याच्या नंतर आता आपले सेकंड मेन कोर्सला आहे शेफ स्पेशल चिकन मालवणी रस्सा आणि आपले मस्त असे टमटमीत भाजणीचे वडे. तर चला लेट्स ट्राय कसं आहे ते बघूया. शेफ स्पेशल आहे. मस्त अशी थिक ग्रेव्ही आहे आणि चला ट्राय करून बघूया कसं बनवलं आहे शेफने. मस्त वडे बघा असे टंब फुगलेले आहेत. वा सुरेख. आणि छान असा गरमागरम आहे रस्सा. पहिली ग्रेव्ही खाऊन बघूया ग्रेव्ही कशी आहे. अप्रतिम. पीस बघूया. चिकन बघा असं मस्त सॉफ्ट शिजलंय आणि विथ ग्रेव्ही. रस्सा एवढा मस्त बनवला ना शेफने. टुडे स्पेशल आहे आणि तुम्हाला नेहमीच मिळणार आहे इथे आल्यावर. तर एवढं सुरेख बनवलेलं आहे. ऑथेंटिक चव आणि तो स्पाइस लेवल आहे ना. आई ग एवढा मस्त आहे ना. मस्त मजा झाली. आता हे संपवते मी आणि त्यानंतर आपण तिसरा आपला मेन कोर्स काय ते बघूया. तर म्हणजे तिसरी डिश आहे आपली ऑथेंटिक कोकणातली फणसाची भाजी. आणि बघा किती सुरेख बनवलेली आहे. कलर बघा छान खोबरं आहे त्याच्यात. तर चला टेस्ट करून बघूया कशी बनवली आहे फणसाची भाजी. आणि त्याच्यासोबत आहे मस्तपैकी अशी मऊसूत तांदळाची भाकर. खाऊन बघूया. सुरेख. माझी आजी अशी बनवते मस्त हळद आपला मोहरी मिरचीवर आणि ती एवढी सुंदर लागते ना. अमेझिंग. मस्त डिट्टो तशी बनवली. एवढी सुंदर लागते ना. अप्रतिम. आणि तुम्हाला फणसाची भाजी आता सीझन आहे म्हणून नाही, तुम्हाला ऑल टाइम तुम्ही कधीही इथे या. तुम्हाला फणसाची भाजी आवडत असेल तर जरूर ऑर्डर करा आणि टेस्ट करून बघा. मस्त आहे. छान अप्रतिम. आणि आता आपली चौथा मेन कोर्सची डिश आहे आपली फेमस असलेली इकडची प्रॉन्स गोवन करी. आणि छान इथे स्टीम राईस आलेला आहे. तर चला खाऊन बघूया. आणि तुम्हाला माहिती असल्याप्रमाणे आपण आताच गोव्यात जाऊन आलोय तर बघूया खरंच ती ऑथेंटिक टेस्ट आहे का गोवन करीला. तर चला. कलर तर सुपर्ब आहे. एवढा सुंदर कलर आलेला आहे. आणि आता खाऊन बघूया. आता खाण्याची आणि टेस्ट करण्याची वेळ आलेली आहे. सेम. काहीच फरक नाही. प्रॉन्स अमेझिंग. अगदी डिट्टो गोवन करूया. काहीच चवीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही आहे. एवढी सुंदर बनवलेली आहे ना. तुम्ही जर गोवन कधी फूड ट्राय केलेलं नसेल तर इथे येऊन आवर्जून तुम्ही ट्राय करा. तुम्हाला ती गोव्यातली तीच फील तीच वाईब तीच चव तुम्हाला इथे मिळणार आहे. मस्तच. तर मंडळी ऑथेंटिक सी फूड आहे आणि त्यात जर आपण कोळंबी भात नाही ट्राय केला तर मग काय ट्राय केलं. तर चला कोळंबी भात सुद्धा आलेला आहे आपली 5वा मेन कोर्स मधला डिश. तर चला मी आता ट्राय करते आहे कोळंबी भात. मस्त. चला मंडळी सुरुवात करूया. टेस्ट करून बघूया कोळंबी भात कसा आहे. सुपर्ब. ऑथेंटिक जे कोळंबी भात असतो आपण घरात बनवतो किंवा आपल्याला जसं कोळंबी भात ॲक्युरेट लागतो तसाच्या तसा आहे. आणि खूप बऱ्याच दिवसानंतर मी ट्राय केला. आमच्या घरी पण बनला नव्हता. माझी मम्मी जसं बनवते आजी बनवते तसा ॲक्युरेट आहे हा. छान गरम मसाले आहेत आपले खडे मसाले आहेत लाल तिखट आहे आणि एवढा सुंदर बनवलाय ना. वाव. ओ माय गॉड. एकच नंबर.
छान असा कोळंबी भाताचा घास घ्यायचा, त्यासोबत अशी सोलकढी. अप्रतिम. आणि ही मेजवानी जर तुम्हाला ट्राय करायची आहे तर तुम्हाला यावंच लागणार आहे नवमेजवानी दादर येथे. तर चला मंडळी, हे ते सगळं संपवते मी आणि नंतर आपण बोलूया काहीतरी गोड खाण्यासाठी. फायनल टच हा हवाच गोडचा. तर चला नंतर भेटूया. तर मंडळी, आपल्या अशा अप्रतिम क्लास एकदम भारी हाय लेवल जेवणाला फायनल टच देण्यासाठी काहीतरी स्वीट डिश ही हवीच. तर आज स्वीट डिश मध्ये काय ते बघूया. तर या. तर नवमेजवानी स्पेशल हा खरवस आहे आणि हा गुळातला असतो. सो किती हेल्दी असेल हा. आणि त्यानंतर इथे आहे आपलं मोदक फ्लेवरचं आईस्क्रीम. तर चला मंडळी, फायनल टच द्यायला सुरुवात करूया जेवणाला. खूप अप्रतिम जेवण होतं आणि खरंच मी मनापासून सांगते, खूप ऑथेंटिक चव होती, छान क्लासिक जेवण होतं. तुम्हाला प्रत्येक एक डिशला सॅटिस्फॅक्शन भेटणारच आहे इथे आल्यावर. कधीच तुम्ही डिसअपॉइंट होणार नाहीत की बाबा ही पदार्थ असा होता किंवा हे स्टार्टर्स आम्हाला असं आलं. खूप छान सर्व्हिस आहे, खूप छान जेवण आहे. शेफ सुद्धा एवढं सुंदर जेवण बनवत आहेत, खूपच मस्त आहे. तर चला आता जास्त वेळ नको करूया, आईस्क्रीम वितळतंय. तर चला आईस्क्रीम खाऊन बघूया. लिटरली असं वाटतंय की मोदक खातोय, एवढा सुंदर आहे. मस्तच. आता खाऊन बघते मी खरवस. खरवस बघा कसं मस्त मऊ आहे. वाव. तर चला खाऊन बघते आपला गुळाचा खरवस. खरं सांगायचं झालं ना, मी खरवस खाल्ला नव्हता कधीच, आज फर्स्ट टाइम ट्राय केला आणि तोही गुळाचा. एवढा सुंदर बनवलेला आहे, मस्तच अप्रतिम. एकदम हेल्दी आहे. आपण गुलाबजाम वगैरे खातो तर शुगर असते, त्यापेक्षा हे हेल्दी व्हर्जन आहे. तुम्ही जर खूपच असं हेल्थ कॉन्शियस असाल, तुमच्यासाठी हा बेस्ट डेझर्ट आहे. खूप सुंदर आहे. बरं, आपल्याकडे मोदक फ्लेवरचं आईस्क्रीम पण आहे, तुम्ही तेही ट्राय करू शकता. तर सुंदर डेझर्ट आहे, सुंदर जेवण होतं, छान ॲम्बियन्स होता, छान सर्व्हिस आहे. सगळा स्टाफ खूप छान ट्रीट करतो आपल्याला इथे आल्यावर. तर मंडळी, तुम्ही कधी येता हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कॉमेंट करून तुमचं मत आम्हाला नक्की कळवा की तुम्हाला काय वाटतंय. आणि मंडळी, तुम्हाला नवमेजवानीला व्हिजिट करायचं म्हणजे ॲड्रेस हा लागणारच. तर मंडळी, आपला नवमेजवानीचा ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा, आणि मीही सांगते तुम्हाला, दादर वेस्टला गोखले रोड आहे आणि अपोजिट अमर हिंद मंडळ आहे. त्याच्या अपोजिटलाच तुम्हाला हे समोरच दिसेल नवमेजवानी. आणि तुम्हाला गुगलला सुद्धा मिळेल. आपला डिस्क्रिप्शन आवर्जून चेक करा, तिकडे टायमिंग कधी क्लोज असतं, कधी चालू असतं, वेळ सगळं आहे, तुम्ही व्यवस्थित चेक करा. आणि झोमॅटोला सुद्धा आपली डिलिव्हरी चालू आहे नवमेजवानीची. तर तुम्हाला इथे यायला जमलं नाही तर घरी बसल्या ऑर्डर सुद्धा करू शकता. तर नक्की करा आणि टेस्ट करून बघा तुम्हाला जेवण आवडतंय का आणि तुम्हाला कसं सर्व्हिस भेटली हे सुद्धा मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला इकडचं जेवण कसं वाटलं ते सुद्धा सांगा. तर मंडळी, आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.